तीन, साडे माडे तीन, साडे माडे तीन. नमस्कार, मी तेजपाल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात साडे माडे तीन मध्ये. तुम्हाला म्हटलं नव्हतं हा संपूर्ण कुटुंबाचा शो आहे म्हणून? बघा केवढं मोठं कुटुंब जमलं इथं. अरे पण सगळ्या वहिनी आणि काकी मावशी झाल्यात की काय? अरे आमचे दादा लोक कुठे आहेत? हात वर करा. हा आहेत आहेत आहेत. हा तुम्हाला म्हटलं नव्हतं हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाचा आहे म्हणून? असंच एक कुटुंब आपल्या सोबत आलेलं आहे ज्याचं नाव आहे सप्तगिरी अपार्टमेंट्स, सेक्टर नंबर 9, वाशी, नवी मुंबई येथे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या कार्यक्रमाला साडे माडे तीनला. साडे माडे तीन मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा ठराविक क्रमांकाची टोकन्स देणार आहोत आणि या टोकन्स मधून निवडणार आहोत आपण 3 स्पर्धक. चला तर मग टोकन्स वाटूयात. चला पाहूयात कोण आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्याबरोबर पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं खुशीला बोलवलंय. खुशी, या समोरच्या बाउल मधले 3 टोकन्स तुम्हाला काढून दे, पण डोळे मिटून काढून द्यायचे. 1 2 3. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 31. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 38. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 11. हे आहेत आपले 3 स्पर्धक. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. चला तर यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? क्रांती नलावडे. क्रांतीताई, मला सांगा की तुमच्याकडे आता साडे माडे तीन हा गेम शो आलेला आहे, तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद होतोय, मजा वाटते. कधी खेळलात असा गेम शो? नाही, पहिल्यांदाच सोसायटी मध्ये? फर्स्ट टाइम खेळताय. हो. क्रांतीताई, मला सांगा की तुम्ही काय करता नक्की? जॉब करता? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे, म्हणजे सगळे घरातली कामं तुम्हीच करता. हो, हो. चहा करता का? हो, करतो ना. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम तुमचं चहा करण्याचं असेल ना? हो. हा, पण मला टिप्स सांगा ना जरा चहा बनवण्याच्या. पाणी घ्यायचं, चायपत्ती चाय पाणी घ्यायचं, चाय पत्ती घ्यायची, सॉरी, चहा पावडर घ्यायचं, हा. साखर, हा, दूध उकळायचं आणि उकळवायचं आणि प्यायचं. खूप सोपं असतं ना चहा बनवणं? 5-10 मिनिटं लागते. 5-10 मिनिटं लागतात. हो. पण सगळ्यात सोपं काय, चहा बनवणं सोपं का चहा बनवल्यानंतर ती भांडी घासणं सोपं? चहा बनवणं सोपं, पण भांडी घासणं सोपं नाही. आवडत नाही तुम्हाला? दुसऱ्या स्पर्धकाला भेटूयात. आपलं नाव? नेहा राऊत. नेहा, तू काय करतेस? स्टुडंट आहे. स्टुडंट आहे. काय शिकतेस? काय? बँकिंग अँड इन्शुरन्स. बँकिंग अँड इन्शुरन्स. दबकून राहायला पाहिजे, बँकवाले कधी पण पाठीमागे लागतात. अजून काय काय करतेस? छंद काय? डान्सिंग, डान्सिंग आणि ॲक्टिंग. ऍक्टिंग. म्हणजे डान्स असलं की ऍक्टिंग करावीच लागते, बरोबर. काही केला अनुभव आहे? हो, मी जावई माझा नवसाचा पिक्चरमध्ये थोडा छोटा रोल केला आहे. बर, आणि अजून? अजून शोज डान्सचे चालूच असतात. शामकच्या ट्रूपमध्ये आहे. बर, अजून काहीतरी? आम्हाला कळलं काहीतरी इंटरेस्टिंग जे आमच्याशी रिलेटेड आहे. ॲक्टिंग. ऍक्टिंग पण कुठे केलीस? कळत नकळत सिरियलमध्ये. कळत नकळत ही झी मराठीवरची जी सिरियल होती तिच्यामध्ये हिनं अभिनय सुद्धा केलेला आहे. कळत नकळतचं टायटल सॉन्ग आमच्यासाठी. नाही, मला गाणं नाही येत. ओ. मला डान्सिंग येतं. मग डान्स नाही जमणार. ठीक आहे, कळत नकळत मधली ही अभिनेत्री आपल्यासोबत आज आपलं नशीब आजमावते. भेटूयात पुढच्या स्पर्धकाला. आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत राऊत. राऊत. हिचे वडील राऊत. पिताश्री. पिताश्री. म्हटलं नव्हतं तुम्हाला हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे म्हणून? अहो, मुलगी आणि वडील एकत्र खेळताना कधी तुम्ही कुठल्या कार्यक्रमात बघितलेत का? म्हणून तर म्हणतोय साडे माडे तीन मध्ये खूप मजा येणार आहे. बघूयात. क्रांती पण शेजारीच. तीही शेजारीच. बर, काय काय करता तुम्ही? माझं एक हॉटेल आहे हॉटेल कुठे? इथे तुमच्या शेजारी सप्तगिरीमध्ये. सप्तगिरीमध्येच. काय वाटतंय आज तुम्ही मुलीबरोबर तुमचा गेम खेळताय हा सगळा साडे माडे आनंद तीन? वाटतो. आनंद वाटतोय. मजा आली. आणि मुलगी जिंकली तर? चांगलंच आहे. आणि तुम्ही जिंकलात तर अतिउत्तम. अतिउत्तम. पण कोणीही जिंकलं तरी घरातच बक्षीस येणार आहे. चला तर सुरुवात करूयात आपल्या अंदाजे किती या पहिल्या राऊंडला. हा राऊंड अतिशय सोपा आहे. म्हणजे या राऊंडमध्ये तुम्हाला आम्ही एक वस्तू देणार आहोत. त्या वस्तूची बाजारातील मूळ किंमत तुम्हाला सांगायची. जर तुम्ही मूळ किमतीपर्यंत पोहोचलात
किंवा तेवढी जर असेल किंमत तर ती वस्तू तुम्हाला भेट म्हणून आम्ही देणार. ठीक आहे, पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण नशिबाचे फासे आजमावणार आहोत. ज्याचा फासा अधिक असणार आहे तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर मग सुरुवात करूयात. होय करूया. क्रांतीताई पहिल्यांदा फासे टाका. क्रांतीताईंना मिळाले 3 अंक. नेहाला मिळाले 5 अंक. एक मिनिट. आपल्या देवतेचं शकुनी मामांचं नीट स्मरण करा. त्यांना फासे खूप जास्त पडायचे. करा. 6. क्या बात. शकुनी मामा तुम्हाला पावलेले आहेत. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतात आपले राऊत काका, त्यानंतर नेहा आणि त्यानंतर आपल्या क्रांतीताई. चला तर बोली लावूयात, पण त्या अगोदर जाणून घेऊयात आजचा प्रॉडक्ट काय आहे ते. आणि आजचा प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक केटल, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही चहाही बनवू शकता, दूधही तापवू शकता आणि कॉफीही बनवू शकता आणि ती सर्व सुद्धा करू शकता. त्याचबरोबर हायजेनिक प्लेट्स असल्यामुळं हा खराब सुद्धा होऊ शकत नाही. चला पाहूयात या इलेक्ट्रिक केटलची कोण किती बोली लावते ते. सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतात राऊत काका. 1100 रुपये. नक्की 1100 रुपये किंमत असेल का जास्त असेल? कमी असेल. किती अंदाज काय? 400, 425, 900, 800. इकडे काय वाटतंय? 850. तुमच्या मिसेस 850 म्हणतात. 750. आजी तुमचा काय अंदाज? 1000 रुपये. बघा काका 1100 रुपये किंमत सांगितली तुम्ही. 100 रुपये कमी केली. तुम्हाला काय वाटतंय बरोबर असेल त्यांचं. किती असेल किंमत? 1100 रुपये. 1100 रुपये फिक्स करायची. हो फिक्स करायची. नक्की. नक्की. चला तर मग फिक्स करून टाकूयात. राऊत काकांनी या किटलची किंमत सांगितलेली आहे 1100 रुपये. पाहूयात नेहा किती सांगतेय. नेहा काय अंदाज? बाबांनी 1100 रुपये किंमत सांगितलेली आहे. ती किंमत तुला सांगता येणार नाही. दुसरी किंमत अंदाजे 750. 750. कधी शॉपिंगला गेलीस? नाही ना, तोच मेन प्रॉब्लेम आहे. कपड्याची शॉपिंग येते ह्याची नाही येत. हा, मग पुढच्या वेळेला जीन्स पॅन्ट इथं ठेवल्या पाहिजे, टॉप्स ठेवले पाहिजेत. इकडे काय वाटतंय तुम्हाला अंदाज? मागे दादा 1250. 150. शे. इकडे काय वाटतंय? 900. आईने सांगितलं 900. काय वाटतं तुला? जास्त असेल. या किटलची फायनल किंमत सांग. 1500. 1500 रुपये. फिक्स करायची ही किंमत? हो. चला तर मग फिक्स करूयात. नेहाने या इलेक्ट्रिक किटलची किंमत सांगितलेली आहे 1500 रुपये. बघूयात क्रांतीताई किती सांगतात. 1200. 1200. 1100, 1500 नंतर 1200. काय वाटते बाकीच्यांना? 900. काय वाटते क्रांतीताई? वाजले की 12 वाजून देऊ नका. नीट विचार करून सांगा. 1200. चला ही किंमत फिक्स करून टाकूया. आपल्या 3ही स्पर्धकांनी या इलेक्ट्रिक किटलची किंमत सांगितलेली आहे. राऊत काकांनी सांगितलेली किंमत आहे 1100 रुपये. त्यानंतर नेहानी सांगितलेली किंमत आहे 1500 रुपये आणि क्रांतीताईंनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये. आणि या इलेक्ट्रिक किटलची किंमत आहे 895 रुपये. म्हणजे या किटलचे विजेता ठरलेत राऊत काका. त्यांनी सांगितलेली किंमत होती 1100, जी 895च्या जवळ जाते. अभिनंदन काका. आपल्या पहिल्या राऊंडचे अंदाजे किती राऊंडचे विनर ठरलेत राऊत काका. वळूयात दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण सुरुवात करतोय सुपर मार्केट राऊंडला. या राऊंडमध्ये आपण पुन्हा एकदा 3 नवीन भाग्यवान स्पर्धक निवडणार आहोत आणि ते 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा ओमला इथं बोलवलंय. ओम, या बाउल मधून मला 3 टोकन्स तू काढून दे. डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे. 1, 2, 3. आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 6. अभिनंदन. दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 33. अभिनंदन. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 4.
आपल्या सुपर मार्केट या राऊंडच्या तीनही भाग्यवान स्पर्धकांशी करूया थोडंसं हितगुज. नमस्कार, आपलं नाव? कुसुम त्रिपाठी. कुसुम त्रिपाठी. हाँ जी. हा जी म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन तुम्ही? मग मराठीच. गर्व आहे तुम्हाला मराठी असल्याचा? हाँ गर्व. मग थोडंसं मराठीत बोलावं लागेल आता आमच्याशी. चालेल ना? चलेगा. चलेगा नाही, चालेल. 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 आता ज्या आपल्या त्रिपाठी भाभी आहे त्या आपल्याशी मराठीमध्ये बोलणार आहे. चालेल? चालेल. मला सांगा, मग तुम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये आलायत, महाराष्ट्रामध्ये कसं वाटतं तुम्हाला राहताना? किती वर्ष झाली महाराष्ट्रात राहून? 15 साल हो गए. 15 वर्ष तुम्ही मराठी लोकांबरोबर राहता. काय वाटतं त्यांच्याबद्दल? चांगली. चांगली आहेत. त्रिपाठी भाभींनी सांगितलं मराठी माणसं ही चांगली आहेत आणि त्या सुद्धा आता मराठी झालेल्या आहेत. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. तुझं नाव? रुचिरा. रुचिरा. काय करतेस तू? मी फार्मसी करते. फार्मसी करतेस म्हणजे सगळं औषध पाणी वगैरे. हो. मग कधी जातेस शॉपिंगला बाहेर? केव्हा तरी. केव्हा तरी म्हणजे? नेहमी नाही पण केव्हा तरी. म्हणजे आई ज्यावेळेस ओरडते, हा, असंच. खूप आटापिटा करते त्यावेळेस जातेस. हो. मग काय अनुभव येतात? थोडीफार माहिती आहे याविषयी म्हणजे बर. प्राइजेस वगैरे हा, पण ठीक एवढं जास्त माहिती नाही. जास्त माहिती नाही पण आता माहिती करून घ्यावी लागेल ना तुला? हो हो नक्कीच. मग त्याच्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत? हा. हा, म्हणजे जसे स्पेशल कोचिंग क्लासेस वगैरे आहेत का त्याच्यासाठीचे? नाही, नाही. कारण का मलाही आता ते शिकून घ्यावं लागणार आहे खरं तर. आहेत तसे क्लासेस? नाही. पण मग कसं शिकता तुम्ही हे सगळं? अनुभवातून. अनुभवातून म्हणजे जास्तीत जास्त पैशांमध्ये कमीत कमी खरेदी. तुमचं नाव? निर्मला कदम. कदम मावशी, मला सांगा तुमचे काय काय अनुभव आहेत शॉपिंग बद्दलचे? माझे खूप अनुभव आहे कारण सुरुवातीपासून लग्न झाल्यापासून मी हाऊस वाईफ आहे हा, आणि हे सर्व घर सगळं मी चालवते. बरं. त्यामुळे शॉपिंगचा दांडगा अनुभव तुमच्या हो, हो, पाठीमागे. हो, बरोबर करेक्ट. कधी भांडणं होतात का हो घरात शॉपिंग वरनं? नाही असं कधी काय झालं नाही. असं कधी होत नाही. पण तुम्ही नको ती एवढी मोठी खरेदी करून आलायत आणि घरी नाही, मोठी ओरडा. शॉपिंग असलं तर मिस्टर सांगते असतात. हा. छोटीशी शॉपिंग म्हणजे महिन्याचा जो आपला किराणा माल असतो हा. ते मी घेऊन येते. पण मग कधी कधी कचकच होते हे पैसे मिळवताना, शॉपिंगसाठी मला पैसे पाहिजे, नाही, असं थोडे काही पैसे नाही. द्या, अजिबात माझे नाही? तेवढे देतात ते, असं काय नाही. बर. काय करतात काका? मिस्टर रिटायर झालेले आहेत. एअर इंडियामध्ये कामाला होते. एअर इंडिया मध्ये होता. मग काय विमान प्रवास तुमचा झालाच असेल? भरपूर झाला, सर्व जग फिरून आले. आता मग सुपर मार्केट राऊंड खेळायला तयार आहे तुम्ही? हो हो. आपले तीनही स्पर्धक तयार आहेत सुपर मार्केट राऊंड खेळायला. या मार्केटमध्ये तुम्हा तिघींना खरेदी करायची आहे इथल्या किराणा मालाच्या साहित्याची. मी तुम्हाला एक ठराविक लिमिट देणार आहे. त्या लिमिट एवढी किंवा त्या लिमिट जवळ पोहोचणारी तुम्हाला खरेदी करायची. जर तुम्ही तेवढी खरेदी केलीत तर तुम्ही खरेदी केलेली सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आहे. कळलं? पण एक अट आहे बरं का, ही संपूर्ण खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची आहे. थोडंसं अवघड आहे पण काही अशक्य नाही. चला तर बघूयात कोण करताय 1 मिनिटामध्ये खरेदी. आणि आजचं तुमचं लिमिट आहे 1000 रुपये आणि तुमची वेळ चालू होतीये आता. लवकर विचार करून खरेदी करा. 1000 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. 3:3 तुमचा 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात आपल्या तीनही स्पर्धकांनी किती खरेदी केली ती. आपल्या तीनही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातात आहे. सांगू शकत नाही कोण विजेता असेल ते. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. त्रिपाठी भाभींनी केलेली खरेदी आहे 1766 रुपयांची. त्यानंतर रुचिरानी केलेली खरेदी आहे 104 आणि पुढचा आकडा मी सांगणार नाही. कदम मावशींनी केलेली खरेदी आहे 104, त्याच्याही पुढचा मी आकडा सांगणार नाही. कदम मावशी आणि रुचिरामध्ये कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? अंदाज? रुचिरा. बघूयात कोण ठरलंय विजेता. रुचिराने केलेली खरेदी आहे 1044 रुपयांची, तर कदम मावशींनी केलेली खरेदी आहे 1047 रुपयांची. म्हणजे विजेती ठरलेली आहे रुचिरा. अभिनंदन रुचिरा, तुला मिळते तू केलेली खरेदी गिफ्ट. आपल्या सुपर मार्केट राऊंडची विजेती ठरलेली आहे रुचिरा. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते राऊत काका आणि दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडची विजेती रुचिरा हे दोघंही खेळणार आहेत आता जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना.
पण अचूक खजिना निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शोधावी लागेल अचूक चावी. काका आणि रुचिरा तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी असणारे खजिन्याची. पण ती चावी निवडण्याची संधी जर तुम्हाला मिळवायची असेल तर खेळावा लागेल 1 मिनिटाचा छोटासा गेम. जो हा गेम जिंकेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. काका तुम्ही तयार? तयार. रुचिरा तयार? तयार. काका मला सांगा, याच्या अगोदर तुम्ही कधी डाळ निवडलीत घरी? होय, निवडली आहेत? निवडलेली. काकू बरोबर आहे, मी शहानिशा करू शकतो. होय, मदत करावीच लागते. मदत करावीच लागते सगळी, हॉटेलमध्ये काम करताना पण. कुठेही, घरी काही नाही, हॉटेलला काही. बर, म्हणजे तुम्हालाच काम करावं लागतं. असं काही नाही, एक बरं. आवड छंद म्हणून. छंद म्हणून काका डाळ निवडतात. रुचिरा तू तर नेहमीच डाळ निवडत असशील. नाही, काहीतरी जरा वाटतंय डाळ निवडत नाहीस म्हणून. तांदूळ निवडले. तांदूळ निवडलेत पण डाळ नाही डाळ नाही निवडली. निवडली. काय करणार, डाळ इतकी महाग झाली आहे ना, त्यामुळे डाळ निवडणं परवडत नाही, तांदूळ परवडतात. बरोबर ना? तुमचा आजचा गेम असा आहे की तुमच्या समोर आहे मसुराची डाळ. या डाळीमध्ये आम्ही लपवली आहेत काही बटणं आणि तुम्हाला 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त बटणं या बाउल्स मध्ये जमा करायची आहेत. जो अधिक बटणं जमा करेल त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. तयार? तयार. सगळेजण तयार? जोरात बोलूया. साडे माडे. आणि तुमची वेळ चालू होती आता. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती बटणं जमा केली आहेत ते. काका तुमच्यापासून सुरुवात करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. राऊत काकांनी जमा केलेली आहेत 14 बटणं. बघूयात रुचिराने किती बटणं जमा केली आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. रुचिराने जमा केली आहेत फक्त 11 बटणं. म्हणजे राऊत काकांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. बघूयात कोणती चावी राऊत काका निवडतात ते. राऊत काका कोणती चावी निवडणार? लाल. नक्की? नक्की. आणि हिरवी असली तर? नको. तुम्हाला काय वाटतंय? हिरवी. हिरवी म्हणतात सगळेजण. इकडे लाल, हिरवी. लाल. लाल. नक्की? नक्की. लाल चावी निवडणार? होय, इकडची. घ्या. राऊत काकांनी निवडली आहे लाल चावी आणि रुचिराला मिळते हिरवी चावी. बघूयात कुठल्या संदुकीत दडलाय खजिना. कुठला रंग असेल, हिरवा की लाल? हिरवा. लाल. 1 मिनिट कन्फ्युजन नको. बघूयात कुठल्या पेटीमध्ये दडलाय खजिना. लाल असेल ना? हिरवा. हिरवा. लाल. हिरवा. आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत राऊत काका. त्यांना मिळाले चॉकलेट्स. काका काय वाटतं? चांगलं आहे. आता आनंद आहे. चॉकलेट्स खाणार? हो, खाणार. तुम्ही पण खाणार? हो, आम्ही खाणार, मुलांना देणार, सगळ्यांना, नातवांना वगैरे देणार? नातवंडांना सगळे खाणार. पहिलं तुम्ही- चॉकलेट कोणाला देणार? पहिलं तुम्हाला देणार. मला देणार. थँक्यू. काकू इकडनं माझ्याकडे रागाच बघताय ना. बघा नीट लक्ष ठेवा. पहिलं चॉकलेट मला देणार. पहिलं चॉकलेट तुम्हाला तुमच्या याने आज हे सगळं साध्य झालेलं बरं. आहे. आनंद आहे. धन्यवाद काका. पूर्ण झालेले. तुमचं प्रेम असंच राहू देत आमच्यावर. जरूर राहणार. आणि आजच्या भागाची विजेती ठरली आहे रुचिरा. तिला मिळालाय कूलर. अभिनंदन रुचिरा. थँक्यू. कूलर मिळालाय. काय वाटतंय? थंड वाटतंय. एकदम थंड. हो. कूलर मिळालाय तुला. घरामध्ये कुठे लावणार आता हा कूलर? माझ्याच रूम मध्ये. तुझ्याच रूम मध्ये? दुसरीकडे कुठेही नाही? नाही. बर, मग तुझ्या बरोबर कोण कोण आलंय? माझे भाऊ आहेत 2. नमस्कार. आता ही तिच्या रूम मध्ये हा कूलर लावणार आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला? तिला कूलर मिळालाय, खूप आनंद झाला. तुम्हाला काय वाटतं? तिचं प्राइस आहे, तिलाच भेटणार. तिलाच भेट मिळणार. बरोबर. रुचिरा तू फार्मसी करतेस आणि फार्मसीचा अभ्यास हा खूप टफ असतो. तो अभ्यास करताना डोकं फार गरम होऊन जातं आणि ते जर थंड ठेवायचं असेल तर तुला हा कूलर नक्की उपयोगी येणार आहे.